गोव्यामध्ये काँग्रेसनं एकला चलो रेचा नारा दिलाय, तर दुसरीकडे गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करत आहे। गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत। भाजपला शह देण्याकरता शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र येणार आहेत। उद्या गोव्यातील या आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे शिवसेना एनसीपी आघाडीबाबत उद्या अधिकृत घोषणा करतील अशी माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी मुंबईचे विनोद राठोड आपल्या सोबत आहेत। विनोद, काय सांगाल माहिती? आधी असं कळत होतं की शिवसेना एकटीच गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये उतरेल आणि साधारणपणे 15 ते 20 च्या आसपास जागा लढेल, पण आता मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढेल असं कळतं आहे। अधिकृत घोषणा उद्या होईल असं कळतं आहे। काय अपडेट आहे? नक्की सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचा झाला आहे। त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र आले आहे। त्याच पार्श्वभूमीवर गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक लढणार आहेत आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला शह देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे। संजय राऊत यांनी याआधी संकेत दिले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत शिवसेना गोव्यामध्ये लढू शकते आणि त्याच अनुषंगाने सर्व तयारी करण्यात आली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उद्या गोव्याला जाणार आहेत आणि त्या गोव्याला गेल्यानंतर जागा वाटप आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असल्याची अधिकृत घोषणा करणार आहेत। यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सफलतेने चालू आहे, तसाच प्रयोग गोव्यामध्ये चालवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे आणि त्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोनही एकत्र येऊन गोव्यामध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्या ठिकाणी समीकरण वेगवेगळे आहेत। त्या गोव्यामध्ये एका काँग्रेस पक्षाचा एकट्याचाच मोठा वर्चस्व नाही किंवा भारतीय जनता पक्षाचा नाही, कारण तिथल्या ज्या स्थानिक छोट्या पक्षांचाही या ठिकाणी समावेश करण्यात यावा असे या एकंदरीत हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडून आहे आणि त्या आधारावर गोव्यामध्ये विधानसभा निवडणूक जर लढायचं असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तिथले स्थानिक पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे आणि शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे याबाबतची घोषणा उद्या करणार असल्याची माहिती मिळत आहे। आणि प्रफुल्ल पटेल उद्या मुंबईहून गोव्याला रवाना होणार आहे आणि त्या ठिकाणी अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे। नक्की विनोद, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।